नमस्कार, मी रुचिता. ॲग्रोनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आजकाल बऱ्याच ठिकाणी रुंदवरंबा सरी पद्धत म्हणजेच ब्रॉड बेड फरो म्हणजेच BBF वापरण्याचा सल्ला दिला जातो. रुंदवरंबा सरी पद्धत ही कमी आणि जास्त दोन्ही पावसाच्या परिस्थितींसाठी अत्यंत फायदेशीर असते. आता ही रुंदवरंबा सरी पद्धत कशी तयार करायची आणि त्यात पेरणी कशी करायची, कोणतं यंत्र वापरायचं, काळजी करू नका. आज आपण अशा एका पेरणी यंत्राबद्दल बोलणार आहोत जे पेरणीसोबत रुंद वरंबे आणि सऱ्या सुद्धा तयार करतात. काय आहे बरं हे यंत्र, पाहूयात आजच्या या व्हिडिओमधून. थेट मुद्द्यालाच येऊयात. रुंद वरंबा सरीसाठी BBF प्लांटर वापरलं जातं, म्हणजेच रुंद वरंबा सरी पेरणी यंत्र. या यंत्रामुळे आपल्याला एकाच वेळेला सऱ्या आणि वरंबे तयार करता येतात आणि बियाणे पेरता येतात आणि खतही देता येतात. त्यामुळे वेगवेगळी कामं स्वतंत्रपणे करायची गरज पडत नाही आणि पेरणीचं काम एकदम जलद होतं आणि मजुरांवरचा खर्चही कमी होतो. याशिवाय BBF प्लांटरचा आणखी एक फायदा म्हणजे BBF मुळे बियाणांची बचतही होते. या यंत्रात पेरणी योग्य अंतरावर करता येते, त्यामुळे बियाणांचा अपव्यय होत नाही. साधारणतः 20% बियाणं वाचतं. या यंत्रामुळे तयार होणाऱ्या सऱ्यांमध्ये पावसाचं पाणी साठतं, त्यामुळे पाणी जमिनीत चांगलं मुरतं आणि पिकांना जास्त दिवस ओलावा मिळतो. कमी पावसाच्या भागात हा ओलावा पिकांसाठी खूप महत्त्वाचा ठरतो. साधारणतः 12 ते 15 दिवस पिकांना या ओलाव्याचा फायदा मिळतो आणि या उलट म्हणजे जर जास्त पाऊस झाला तरी जास्तीच्या पाण्याचा निचरा सहज होतो. त्यामुळे पिकांच्या मुळांना हवा मिळते आणि मुळं चांगली वाढतात. BBF प्लांटरचे फायदे तर पाहिले, पण हे यंत्र नेमकं जोडतं किती HPच्या ट्रॅक्टरला, त्याने किती आकाराचे वरंबे तयार होतात हेही समजून घेऊयात. तर हे यंत्र चालवण्यासाठी साधारणतः 35 ते 50 अश्वशक्तीचा ट्रॅक्टर लागतो. या यंत्राच्या मदतीने शेतामध्ये 60 ते 150 सेंटीमीटर आकाराचे रुंद वरंबे तयार करता येतात. पिकांच्या प्रकारानुसार 2 किंवा 4 ओळी करता येतात. तसंच पेरणीची खोली कमी जास्त करता येते, त्यामुळे पुढची आंतरमशागत आणि फवारणीची कामंही सोपी होतात. BBF यंत्र वापरण्यापूर्वी शेतात एक खोल नांगरणी करून ढेकळं फोडून घ्यायचे आणि जमिनीला कुळवाच्या पाळ्या देऊन ती भुसभुशीत करून घ्यायची. शेतात कुठेही तण किंवा पिकाचे अवशेष राहणार नाहीत याची काळजी घ्यायची. याशिवाय BBFने पेरणी सुरू करताना वरंब्याचा आकार, 2 ओळीतलं अंतर, पेरणीची खोली याची योग्य सेटिंग करायची. अशा प्रकारे BBF यंत्राने शेतकरी वेळ, मजुरी खर्च, बियाणे हे वाचवून योग्य प्रकारे पेरणी करू शकतात. ही माहिती कृषी विज्ञान केंद्र सिंदेवाही येथील कृषी अभियांत्रिकी विषय विशेषज्ञ ज्ञानेश्वर ताथोड यांनी दिली आहे. तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच शेतीविषयक आणि नवनवीन माहितीसाठी ॲग्रोवनला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.